नाशिक जिल्ह्यातील येवला शहरातील विनय पुरुषोत्तम नंदुभाऊ शिंदे यांची भारतीय नौदलात सब क्लास 1 अधिकारी पदासाठी निवड झाली आहे. कोणतेही कोचिंग न लावता आणि नोकरी सांभाळत विनय शिंदे यांनी SSB मुलाखतीची तयारी केली. विशाखापट्टणम येथे हे झालेले निवड प्रक्रियेत भारतातून 44 उमेदवारांपैकी 23 जण पुढील फेरीसाठी पात्र ठरले, तर अंतिम टप्प्यात केवळ 2 उमेदवार पात्र ठरले जात. केरळमधील एक तर दुसरा महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील येवल्यातील विनय शिंदे हा होता. त्यानंतर झालेल्या वैद्यकीय चाचण्यांमध्येही ते यशस्वी ठरले आणि त्यांना फिट घोषित करण्यात आलं. विनय शिंदे यांनी आपल्या यशाचं श्रेय आई-वडील, कुटुंबीय, मित्रांच्या पाठिंब्याला दिलंय. त्यांच्या या यशामुळे शिंदे कुटुंबासह संपूर्ण परिसरातून त्यांचे अभिनंदन होत आहे. यावेळी विनय शिंदे हा नौदलामध्ये निवड झाल्याने यावेळी कुटुंबांनी त्याला औक्षण करत पेढे भरवत त्याला पुढील वाटचालीस शुभेच्छा देखील दिल्या आहेत. मी विनय पुरुषोत्तम शिंदे. माझं आता इंडियन नेव्हीमध्ये सब लेफ्टनंट पदावर माझं निवड झालेली आहे. माझं शालेय शिक्षण येवला इथे झालं ग्रामीण भागात. त्यानंतर मग मी बी मेकॅनिकल इंजिनिअरिंग घेतली. माझं ग्रॅज्युएशन झाल्यानंतर मग मी ठाण्यामध्ये जॉब करत होतो. मग जॉब सोबतच मी SSBचं प्रिपरेशन केलेलं. सो टाइम मिळेल तेव्हा ऑफिस आवर्स नंतर मी करंट अफेअर्स, सायकोलॉजिकल टेस्ट, कम्युनिकेशन स्किल्स त्यावर काम केलं. त्यानंतर मग माझं SSB सेंटर जे होतं ते विशाखापट्टणमला इथे माझा SSB सेंटर पेपर होता. तिथे आम्ही 44 विद्यार्थी पहिल्या दिवशी रिपोर्टिंग होती. 44 मधनं पहिल्या दिवशी म्हणजे स्क्रीनिंग टेस्ट झाली. मग त्या स्क्रीनिंग टेस्टमध्ये 44 पैकी आम्ही 23 जण पास झालेलो. मग त्या 23 जणांचं पुढचं 4 दिवस एक्झाम झाली. त्यामध्ये सायकोलॉजिकल टेस्ट, ग्रुप डिस्कशन्स, पर्सनल इंटरव्ह्यूज, ग्राउंड टास्क, ऑब्स्टॅकल रेस हे सगळं झाले. शेवटचा दिवस 5वा दिवस म्हणजे कॉन्फरन्स डे. कॉन्फरन्स डेच्या दिवशी 16 ते 17 नेव्हल ऑफिसर्सनी इंटरव्ह्यू घेतला. मग इंटरव्ह्यू झाल्यानंतर जेव्हा निकाल जाहीर झाला त्या निकालामध्ये आम्ही 23 पैकी आम्ही दोघांची निवड झाली. महाराष्ट्रातनं आम्ही 3 जण होतो. त्यातनं मी झालो आणि माझ्यासोबत अजून एक माझा केरळचा मित्र होता, त्याची निवड झाली. थँक्यू. आता मग ट्रेनिंग बेसिसवर आहे. माझी ट्रेनिंग इंडियन नेव्हल अकॅडमी इझिमला केरला इथे होणार आहे. ती ट्रेनिंग साधारण 11 महिन्याची आहे. ट्रेनिंग नंतर मग पोस्टिंग असणार. ती पोस्टिंग POP म्हणजे पासिंग आउट परेड नंतर समजणार की पोस्टिंग कुठे आहे. माझा मुलगा विनय हा भारतीय नौदलामध्ये सब लेफ्टनंट म्हणून निवड झालेली आहे. त्याचबरोबर आमच्या शिंदे कुटुंबाला तसंच ग्रामीण भागातून निवड झाल्यामुळे खूप अभिमान वाटतो शिंदे घराण्याचा आम्हाला. आणि त्याचबरोबर त्यांनी जे स्ट्रगल केले त्याचं प्रोत्साहन बाकीच्या विद्यार्थ्यांनी पण घ्यावं. आणि पुढचं त्याच्या ट्रेनिंगला आमच्या हार्दिक शुभेच्छा. आता शिर्डी, नाशिक, मुंबई येथे लग्नासाठी जाण्याची गरज नाही. येवल्यातच घेऊन आले आहे वर्मा लॉन्स. तुमच्या सर्व समारंभासाठी एकमेव भव्य ठिकाण. तुमच्या जीवनातील खास क्षणांना सुंदर आणि अविस्मरणीय बनविण्यासाठी योग्य ठिकाणाची निवड महत्त्वाची असते. त्या प्रत्येक स्वप्नपूर्ती क्षणांसाठी वर्मा लॉन्स आहे. विस्तीर्ण व हिरवळयुक्त प्रशस्त लॉन, प्रशस्त पार्किंगसह अनेक सुविधा, सर्व काही एकाच ठिकाणी. प्रशस्त पार्किंगसह अनेक सुविधा. वर्मा लॉन्स, ठिकाण येवला, नाशिक रोड, एरंडगाव. एक वेळ अवश्य भेट द्या. रेस्टॉरंट वर्मा पॅलेस, येवला कोपरगाव रोडचं आकर्षण. रेस्टॉरंट वर्मा पॅलेस. लक्झरी रूम्स, मल्टी क्युजिन रेस्टॉरंट आणि भव्य बॅक्वेट हॉल, AC रूम्स, टेरेस गार्डन आणि स्वादिष्ट जेवण. एकदा भेट द्या. आपल्या अपेक्षापेक्षा जास्त सेवा मिळेल. ठिकाण येवला कोपरगाव रोड, उपजिल्हा रुग्णालय शेजारी येवला. रेस्टॉरंट वर्मा पॅलेस.